रविराज साबळेचा चाट्यांनो, आमचा दादा असं नाही हो, शेतकऱ्यांवर आवाज उठवतो, शेतकऱ्यांसाठी मागे हिंडतो. दुसरी गोष्ट तर असा आहे तुमचा रविराज दादा, फसवणूक करणारा. अंड बघतांनो सुलुलुलुलु. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामुळे रविराज साबळे यांचे पुन्हा एकदा चर्चेत आलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती रविराज साबळे यांच्यावर आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. या व्हिडिओनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून समर्थक आणि विरोधक यांच्यात तीव्र वाद निर्माण झाले. अनेकांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली, तर काहींनी आरोप करणाऱ्याकडे ठोस पुरावे असतील तर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबावा असं मत व्यक्त केलं. काही नागरिकांनी स्वतःला आर्थिक फसवणुकीचा बळी ठरल्याचा दावा करत आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हटलं. अशा लोकांनी संबंधित यंत्रणांनी हा प्रकाराची दखल घ्यावी, सत्य समोर आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसरीकडे रविराज साबळे यांचे समर्थक या सर्व आरोपांना राजकीय वैयक्तिक द्वेषातून प्रेरित असल्याचं सांगत आहेत. त्यांनी रविराज साबळे यांना शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवता असल्याचं नमूद करत त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला विरोध दर्शवला. या प्रकरणाला राजकीय रंगही चढल्याचं दिसून येते. अनेक कमेंटमध्ये विविध राजकीय पक्षांचा उल्लेख करण्यात आला असून अनेक रविराज साबळे यांची विशिष्ट राजकीय विचारसरणीचे संबंधित असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींनाच राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं. त्यामुळे हा वाद केवळ वैयक्तिक आरोप प्रत्यारोपापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनला. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संतुलित भूमिका घेत कोणत्याही निष्कर्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी अधिकृत चौकशी पुराव्याची मागणी केली. त्यांच्या मते सोशल मीडियावरील आरोप प्रत्यारोपावरून अंतिम सत्य ठरवणे योग्य नाही. संबंधित पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि आवश्यक असल्यास कायदेशीर प्रक्रियेतून सत्य बाहेर यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या व्हिडिओमुळे रविराज साबळे यांच्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यावर तीव्र टीका केली तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे प्रकरण आता केवळ एका व्हिडिओपुरते मर्यादित राहिले नसून जन्माचे दोन स्पष्ट गट निर्माण झाले आहे. सध्या या विषयावर अधिकृत पातळीवर कोणताही अंतिम निष्कर्ष आलेला नाही, तरी सोशल मीडियावर त्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. पुढील काळात संबंधित आरोपाबाबत कोणतीही नवीन माहिती समोर येते, संबंधित व्यक्ती काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल.